student, today we discuss about the next remaining genetic terminology, that is the Punnett square. In the last lecture we completed many terminologies like character, trait, factor, gene, then alleles or allelomorphs, dominant, recessive, phenotype, then genotype. Next one is the homozygous, heterozygous, pure line, monohybrid, F1 generation and F2 generation. In the last lecture we completed this genetic terminology. Now we see the Punnett square. आता Punnett square याचं थेरॉटिकल पार्ट आपल्याला सांगितलेला आहे की एक चेकर बोर्ड असतो पहा, त्यालाच Punnett स्क्वेअर म्हटलं जातं. म्हणजे असा तो बोर्ड असतो, म्हणजे इथं पर्पल कलरचा जो आपल्याला बोर्ड दिसतोय पहा, इथं F2 जनरेशन त्याच्यामध्ये दाखवलेलं असतं. त्याला काय म्हटलं जातं तर चेकर बोर्ड किंवा Punnett स्क्वेअर. मग आपण थेरॉटिकल पार्टमध्ये काय सांगितलं आहे तर ते पाहू. म्हणजेच Punnett स्क्वेअर किंवा चेकर बोर्ड म्हणजे नेमकं काय. इट इज द प्रोबॅबिलिटी टेबल रिप्रेझेंटिंग डिफरंट प्रिम्युटेशन अँड कॉम्बिनेशन ऑफ फर्टिलायझेशन बिटवीन गॅमेट्स ऑफ अपोजिट मेटिंग टाईप्स. म्हणजे काय केलं जातं, इट इज द प्रोबॅबिलिटी टेबल, असा हा टेबल असतो रिप्रेझेंटिंग डिफरंट प्रिम्युटेशन अँड कॉम्बिनेशन ऑफ फर्टिलायझेशन ऑफ गॅमेट्स. म्हणजे मेल आणि फिमेल यांचे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते काय केले जातात, अपोजिट साईडला काय केले जातात, एका साईडला मेलचे आणि एका साईडला फिमेलचे काय केले जातात, कॅरेक्टरिस्टिक्स काय त्यांचे जीन्स त्या टेबलमध्ये मांडले जातात आणि त्यांचं काय केलं जातं, क्रॉस केला जातो. आणि क्रॉस केल्याच्या नंतर जे कॅरेक्टर्स आपल्याला भेटतील ते या पूर्णपणे याच्यावरून आपल्याला त्याचा रेशो काढता येतो. म्हणजेच इन शॉर्ट Punnett स्क्वेअर म्हणजे नेमकं काय तर पहा, इन शॉर्ट इट इज अ डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ अ पर्टिक्युलर क्रॉस टू प्रिडिक्ट द प्रोजेनी ऑफ अ क्रॉस. म्हणजेच काय होतं, एक डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन या डायग्रामच्या रूपामध्ये हे रिप्रेझेंट केलं जातं ऑफ अ पर्टिक्युलर क्रॉस. म्हणजे त्या अपोजिट गॅमेटचा एक क्रॉस केला जातो टू द प्रिडिक्ट ऑफ प्रोजेनी ऑफ अ क्रॉस. आणि त्याच्यापासून क्रॉस केल्याच्या नंतर जी प्रोजेनी तयार होती, जो ऑफस्प्रिंग तयार होतो आहे, त्याचं काय होतं आहे, पूर्णपणे तिथं क्रॉस होतो आणि त्याच्यानंतरच ती प्रोजेनी किंवा ऑफस्प्रिंग त्या क्रॉसच्या माध्यमातून तयार होते. आता एक्झॅक्ट तो चेकर बोर्ड जो आहे, तो चेकर बोर्ड म्हणजेच Punnett स्क्वेअर मी इथं दाखवलेला आहे पहा. हा जो Punnett स्क्वेअर आहे, हा Punnett स्क्वेअर या रूपात असतो. म्हणजेच मी तुम्हाला मगाशीच दाखवलं त्या पेजवरती, आपण जिथे एक्सप्लेनेशन करतो आहे तिथं सेम असा तो Punnett स्क्वेअर असतो पहा. आणि तिथं अपोजिट साईडला दोन गॅमेट्स आपल्याला लिहावे लागतात, एक साईडला मेलचे आणि एक साईडला फिमेलचे. आता एक्झॅक्टली ते कॅरेक्टर लिहित असताना आपण मेल आणि फिमेल हे सिम्बॉल कसं लक्षात ठेवायचं तर पहा, जिथं ॲरो केलेलं आहे, सर्कललाच ॲरो केलेलं आहे ते मेलचं सिम्बॉल असतं आणि जिथं सर्कललाच आपण पॉझिटिव्ह साईन दिलेलं आहे ते फिमेलचं साईन असतं. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपण ह्या F2 जनरेशनसाठी हा चेकर्ड बोर्ड किंवा Punnett स्क्वेअर काढणार आहेत तेव्हा काय करणार आहेत, पूर्णपणे हा जो अशा माध्यमानं आपण आता फक्त हे सिंगल कॅरेक्टर घेतलेलं आहे मेल अँड फिमेलचं, फक्त जे F1 जनरेशन आपल्याला भेटलं आहे मोनोहायब्रिड, त्याचा आपण काय केलं आहे समजण्यासाठी इथं क्रॉस केलेला आहे. तर पहा, जेव्हा आपण काय करतो आहे, क्रॉस करतो आहे म्हणजे सिम्पल इथं क्रॉस सांगितलेला आहे, परंतु जेव्हा आपण क्रॉस करणार आहे तेव्हा दोन कॅरेक्टरिस्टिक्स दोन जीन्स असतात, परंतु इथं मी सिंगल जीन्सचं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजेच मेलचा जो पार्ट आहे तो जो राईट साईडचा बॉक्स आहे, त्या मेलचे जे पार्ट आहेत ते मेलचे कॅरेक्टर आपण राईट साईडच्या बॉक्समध्ये लिहिले आहेत आणि फिमेलचे कॅरेक्टर आपण खालच्या साईडच्या बॉक्समध्ये लिहितो लेफ्ट साईडला. म्हणजे समोरचा जो पार्ट आहे ॲरोच्या समोरचा तो असतो मेलचा आणि जो खालच्या साईडचा असतो पॉझिटिव्ह साईनचा तो असतो फिमेलचा. मग आता आपण इथं कोणते क्रॉससाठी कॅरेक्टर घेतलं आहे, फक्त राईट साईडचं कॅरेक्टर घेतलं आहे टी, काय घेतलं आहे टी. आणि आता इथं आपण टॉल वगैरे म्हणणार आहेत, परंतु कसं म्हणणार आहेत, टॉल म्हणजेच डायरेक्टली आपण हायब्रिड घेतले, काय घेतलं F1 जनरेशन घेतलं आहे, म्हणजे हायब्रिड पार्ट घेतलेला आहे आपण, त्याच्यामुळे हे काय टॉल आहे. म्हणजे जो टी घेतला आहे आपण तो राईट साईडला लिहिला आणि दुसरा स्मॉल टी आहे मिक्सचरमधलाच टॉलमधलाच, तो आपण लेफ्ट साईडच्या बॉक्समध्ये राईट केलेला आहे. आणि मग ह्या कॅपिटल टी आणि स्मॉल टीचा काय झाला
क्रॉस केला तेव्हाच त्या कॅपिटल टीच्या खाली काय आलं, त्या बॉक्समध्ये कॅपिटल टी स्मॉल टी, आणि ती काय झाली, दोन अपोजिट गॅमेटचं काय केलं आपण, क्रॉस केला, म्हणजे कॅपिटल टी इंटू कॅपिटल टी यांचा क्रॉस झाल्याच्यानंतर या बॉक्समध्ये आपल्याला मिडलला भेटले कॅपिटल टी स्मॉल टी, म्हणजे हे काय झालं त्याचं ऑफस्प्रिंग. म्हणजे हा असा असतो चेकरबोर्ड. हा एकदम सिंपल स्वरूपात चेकरबोर्ड सांगितलेला आहे. आपण नेक्स्ट व्यवस्थितरित्या पाहणार आहोत. तर म्हणजेच आपण काय पाहिलं, पनेट स्क्वेअर. काय पाहिलं, पनेट स्क्वेअर ऑर चेकरबोर्ड इट इज अ प्रोबॅबिलिटी टेबल रिप्रेझेंटिंग डिफरंट प्रिम्युलेटेशन अँड कॉम्बिनेशन ऑफ फर्टिलायझेशन बिटवीन गॅमेट्स. म्हणजे थोडक्यामध्ये आपण ते गॅमेट्स पाहिलेत. म्हणजेच याला काय म्हटलं जातं, इट इज अन डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ अ पर्टिक्युलर क्रॉस टू प्रिडिक्ट दी प्रोजेनी. त्याच्यानंतर नेक्स्ट जेनेटिक टर्म आहे ती होमोलॉगस क्रोमोझोम. कोणती, होमोलॉगस क्रोमोझोम. आता होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे नेमकं काय, तर पहा याच्यामध्ये सेम क्रोमोझोम, होमो मीन्स सेम, काय असतात, होमो मीन्स सेम. तर पहा, दी मॉर्फॉलॉजिकली अँड जेनेटिकली अँड स्ट्रक्चरली इसेन्शियली आयडेंटिकल क्रोमोझोम प्रेझेंट इन डिप्लॉइड सेल आर कॉल्ड ॲज होमोलॉगस. डिप्लॉइड सेल म्हणजे मेलमध्ये जो जीन आहे, मेल हॅव दो जीन. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं, मेलमध्ये फॉर एक्झाम्पल ज्या DNA च्या जीनवरती जो क्रोमोझोम प्रेझेंट आहे, ज्या क्रोमोझोमवरती एक्झॅक्ट जो DNA वरती जो डायबेटिसचा जीन आहे तो मेलमध्ये ज्या पोझिशनला आहे त्याच फिमेलमध्ये पोझिशनला असतो. हे जे मेल आणि फिमेल हे काय झाले, डिप्लॉइड झाले. काय झाले, डिप्लॉइड. म्हणजेच मॉर्फॉलॉजिकली, जेनेटिकली अँड स्ट्रक्चरली इसेन्शियल आयडेंटिकल क्रोमोझोम प्रेझेंट इन अ डिप्लॉइड सेल आर कॉल्ड ॲज होमोलॉगस क्रोमोझोम. डिप्लॉइड सेल म्हणजे दोघांमध्येही एकाच पोझिशनला, आयडेंटिकल पोझिशनला सेम लोकायला काय आहेत, हे क्रोमोझोम प्रेझेंट असतात, त्यांना म्हटलं जातं होमोलॉगस क्रोमोझोम. अँड सच क्रोमोझोम सिनॅप्स ड्युरिंग मिओसिस. आणि हे जे क्रोमोझोम आहेत म्हणजेच डायरेक्टली सिनॅप्सिस करतात इन दी प्रोसेस ऑफ मिओसिस. कोणत्या प्रोसेसमध्ये, मिओसिस. आपण 11th स्टँडर्डला जेव्हा सेल डिव्हिजन हा चॅप्टर पाहिला त्याच्यामध्ये नेक्स्ट डिव्हिजन पाहिली होती ती मिओसिस, त्याच्या अगोदर पाहिली होती मायटोसिस. मिओसिसमध्ये म्हणजेच जे क्रोमोझोम आहेत हे क्रोमोझोम एक्सचेंज होतं आहे, म्हणजे तिथं सिनॅप्सिस ही प्रोसेस होते. मेल अँड फिमेलचे क्रोमोझोम एक्सचेंज होतात म्हणजे सिनॅप्सिस ही प्रोसेस होते. म्हणजे सच क्रोमोझोम सिनॅप्स ड्युरिंग मिओसिस, म्हणजे क्रोमोझोम एक्सचेंज करण्यासाठी हे होमोलॉगस क्रोमोझोम तिथं प्रेझेंट असतात. आता एक्झॅक्ट आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजेच मेल हॅव जीन ऑफ डायबिटीस सिमिलर टू फिमेल हॅव जीन ऑफ डायबिटीस. म्हणजे मेल आणि फिमेलमध्ये हे दोन्ही जीन कसे आहेत, सेम आहेत. म्हणजेच मेलमध्ये जो जीन आहे तोच सेम फिमेलमध्ये आहे, डिप्लॉइड झाले आणि सेम पोझिशनला, त्यांनाच म्हटलं जातं होमोलॉगस क्रोमोझोम. काय म्हटलं जातं, होमोलॉगस क्रोमोझोम. त्याच्यानंतर सिनॅप्सिस म्हणजे ते क्रोमोझोमचं एक्सचेंजिंग होतं. काय होतं, एक्सचेंजिंग होतं ॲट द स्टेज ऑफ मिओसिस. दिस इज होमोलॉगस क्रोमोझोम. देन नेक्स्ट वन इज द बॅक क्रॉस अँड टेस्ट क्रॉस. आता बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस आपण हे पाहणार आहोत. तर एक्झॅक्ट थेरॉटिकल पार्टमध्ये काय सांगितलं आहे ते आपण अगोदर पाहू. द बॅक क्रॉस इज इट इज अ क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ एनी ऑफ द पॅरेंट्स. म्हणजे बॅक क्रॉस म्हणजे नेमकं काय केलं जातं, तर क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी. म्हणजे आपण F1 जनरेशन इथून पाठीमागे पाहिलेलं आहे. एक्झॅक्ट F1 जनरेशनमध्ये आपण जो क्रॉस केला त्याला बॅक क्रॉस आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. F1मध्ये आपल्याला समजा आपण टॉल प्लांटचा जर केला तर आपल्याला कॅपिटल टी आणि स्मॉल टी भेटलेलं, हे F1 जनरेशनमध्ये. आता इट इज अ क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ एनी ऑफ दी पॅरेंट्स. आता कोणत्याही पॅरेंट्सबरोबर केला जातो. फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगितलं आहे, फॉर एक्झाम्पल F1 टॉल. आता F1 टॉल हे आपण प्युअर टॉलशी पण, म्हणजेच प्युअर टॉल म्हणजे कॅपिटल टी यांच्याशी सुद्धा काय करू शकतो, यांचा क्रॉस करू शकतो. F1 जनरेशनमध्ये जे आपल्याला रिझल्ट भेटला, जी प्रोजेनी भेटली तिचा क्रॉस आपण कोणाशी करू शकतो, F1 टॉल इज क्रॉस इंटू दी प्युअर टॉल. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं F1 टॉल इज क्रॉस दी प्युअर डॉर्फ. म्हणजे कॅपिटल टी हे काय आहे, आपली F1 आहे. काय आहे, F1 टॉल प्लांट आहे. आणि त्याच्यामध्ये डॉर्फ आणि टॉल प्लांट कोणत्या, तर डॉर्फ म्हणजे
पूर्णपणे ती प्लांट कशी असते एकदम शॉर्ट असते. स्मॉल टी हा जीन्स आपण त्याच्यासाठी यूज करतो. त्याच्याच नंतर नेक्स्ट सांगितलं आहे. तर कॅपिटल टी स्मॉल टी हा काय आहे F1 आणि त्याचा क्रॉस आपण प्युअर टॉल प्लांटशी करू शकतो. म्हणजेच कॅपिटल टी हा त्याचा जीन आहे. प्युअर टॉल म्हणजे पूर्ण प्युअर ही टॉल प्लांट असते, त्याच्यासाठी आपण जीन यूज केलेला असतो तो कॅपिटल टी. म्हणजेच बॅक क्रॉस म्हणजे नेमकं काय सांगितलं आहे. आपण याच्यामध्ये क्रॉस कशाचा करतोय आणि कोणाबरोबर करतोय. F1 प्रोजेनी आपल्याला जी भेटली कॅपिटल टी स्मॉल टी ही आपण टॉलशी पण क्रॉस करू शकतो आणि डॉर्फशी पण क्रॉस करू शकतो. याला म्हटलेलं आहे बॅक क्रॉस. काय म्हटलेलं आहे बॅक क्रॉस. आता आपण इथं डायग्रॅममध्ये पाहणार आहेत एक्झॅक्ट बॅक क्रॉस कसा केला जातो. तर पहा बॅक क्रॉस म्हणजेच काय केलं इथं F1 टॉल प्लांट हे काय केलेली आहे F1 टॉल प्लांट F1 म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी याचं मल्टिप्लिकेशन कोणाशी करू शकतोय आपण टॉलशी किंवा डॉर्फशी करू शकतो. कोणाशी टॉलशी किंवा डॉर्फशी म्हणजे टॉल बरोबर आणि डॉर्फ बरोबर दोन्ही बरोबर या F1 टॉल प्लांटचा काय करू शकतो क्रॉस करू शकतो. अशा कंडिशनला काय म्हटलं जातं बॅक क्रॉस. काय म्हटलं जातं बॅक क्रॉस. त्याच्यानंतर आता आपल्याला पाहायचा आहे तो टेस्ट क्रॉस. काय पाहायचा आहे टेस्ट क्रॉस. एक्झॅक्ट टेस्ट क्रॉस म्हणजे काय इट इज एक्झॅक्ट टेस्ट क्रॉस म्हणजे काय इट इज अ क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी. इथं सुद्धा काय केलेलं आहे F1 प्रोजेनीचा क्रॉस केलेला आहे विथ होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट. कोणाबरोबर विथ होमोझायगस सेम जीन्स जे असतात होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट. फॉर एक्झाम्पल F1 टॉल इज क्रॉस बिटवीन द प्युअर डॉर्फ दॅट इज कॅपिटल टी स्मॉल टी. आता इथं सांगितलं आहे एक्झॅक्टली रेसेसिव्ह पॅरेंट बरोबरच टेस्ट क्रॉसमध्ये काय केला जातो क्रॉस केला जातो फक्त रेसेसिव्ह पॅरेंट. रेसेसिव्ह म्हणजे ती कशी असते डायरेक्टली कॅरेक्टर एक्सप्रेस करत नाही. ती कशी असते शॉर्ट प्लांट असते. सेम पॅरेंटपासून तयार झालेली असते परंतु ती शॉर्ट प्लांट असते स्मॉल टी. कोणता स्मॉल टी म्हणजेच इट इज अ क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी. इथं पण F1 प्रोजेनीचाच क्रॉस करायचा आहे लाईक बॅक क्रॉस. परंतु इथं एक मेन लक्षात ठेवायचे जेव्हा आपण टेस्ट क्रॉस करतोय हा टेस्ट क्रॉस म्हणजेच हा कोणाबरोबर होत नाही प्युअर टॉल प्लांट बरोबर होत नाही. कोणाबरोबर प्युअर टॉल प्लांट बरोबर होत नाही. हा फक्त कोणाबरोबर होतोय होमोझायगस रेसेसिव्ह बरोबर. कोणाबरोबर होमोझायगस सेम जीन आहेत रेसेसिव्ह पॅरेंट बरोबर. म्हणजेच कॅपिटल टी स्मॉल टी इट इज अन F1 प्रोजेनी इज क्रॉस दी होमोझायगस रेसेसिव्ह प्लांट दॅट इज स्मॉल टी यांच्याबरोबरच त्यांचा क्रॉस होऊ शकतो. इट इज यूज टू टेस्ट दी होमोझायगस ऑर हेटेरोझायगस नेचर ऑफ हायब्रिड. म्हणजेच पूर्णपणे त्या मिक्सचर ऑफ हायब्रिड प्लांट म्हणजेच हेटेरोझायगस किंवा होमोझायगस कंडिशन इट इज यूज टू टेस्ट दी होमोझायगस ऑर हेटेरोझायगस नेचर ऑफ दी हायब्रिड. इट इज अ काइंड ऑफ बॅक क्रॉस आणि इट इज अ काइंड ऑफ बॅक क्रॉस म्हणजेच हा एक बॅक क्रॉसचा टाईप आहे. म्हणजेच आपण जर हे एक्सप्लेनेशन समजून घेतलं तर पहा इथं काय सांगितलं आहे. आता बॅक क्रॉस आपण कम्प्लिटली पाहिलेलं आहे. आता टेस्ट क्रॉसमध्ये काय सांगितलं आहे F1 म्हणजेच आपल्याला जी प्रोजेनी भेटली F1 जनरेशन याचा म्हणजेच कॅपिटल टी स्मॉल टी ही टॉल प्लांट याचा आपण क्रॉस कोणाशी करू शकतो फक्त रेसेसिव्ह होमोझायगस डॉर्फ प्लांटची. कोणाची रेसेसिव्ह होमोझायगस डॉर्फ प्लांट. इथं काय आलं स्मॉल टी यांचाच इथं क्रॉस होऊ शकतो टेस्ट क्रॉसमध्ये. आणि जर आपण बॅक क्रॉसची टेस्ट क्रॉस कम्पेअर केला तर F1चा कोणाशी क्रॉस होऊ शकतो टॉलशी होऊ शकतो आणि डॉर्फशी पण होऊ शकतो. म्हणजेच बॅक क्रॉस इज अ टेस्ट क्रॉस. म्हणजे बॅक क्रॉस हा काय होऊ शकतो टेस्ट क्रॉस होऊ शकतो बट टेस्ट क्रॉस इज नॉट बॅक क्रॉस. म्हणजेच टेस्ट क्रॉस हा बॅक क्रॉस होऊ शकत नाही. कारण बॅक क्रॉस इज अ टेस्ट क्रॉस मी असं का म्हटलं आहे कारण बॅक क्रॉसमध्ये सुद्धा आपण काय यूज करू शकतो F1 बरोबर कोणाचा क्रॉस करू शकतो टॉलचाही करू शकतो आणि डॉर्फचाही करू शकतो. म्हणजेच बॅक क्रॉस इज अ टेस्ट क्रॉस. म्हणजे टेस्ट क्रॉसमध्ये आपण डॉलचं केलं आहे. तर त्याच्यानंतर नेक्स्ट म्हटलं आहे बट द टेस्ट क्रॉस इज नॉट बॅक क्रॉस. म्हणजेच टेस्ट क्रॉसमध्ये आपण बॅक क्रॉससारखं करू शकत नाही. टॉल आणि डॉर्फला क्रॉस करू शकत नाही आहे. म्हणजे हा मेन कम्पॅरिझन त्यांच्यातलं लक्षात ठेवायचं आपल्याला. बॅक क्रॉस म्हटलं की फक्त आपण F1चा
बॅक क्रॉस म्हटलं की F1 जनरेशनचा आपण टॉल आणि डॉर्प अशा दोन्ही प्लांटशी काय करू शकतो, क्रॉस करू शकतो. परंतु टेस्ट क्रॉसमध्ये आपण फक्त F1 जनरेशनचा क्रॉस कोणाशी करू शकतो, डॉर्प आणि रेसेसिव्ह प्लांटशी. कोणाशी, रेसेसिव्ह प्लांटशी. आणि त्या कशा असतात, एकदम होमोझायगस असतात. तर आपली ही टर्म कंप्लीट झालेली असेल, आपल्याला समजलेली असेल. तर नेक्स्ट टर्म आपण पाहणार आहोत फेनोटायपिक रेशिओ. कोणता, फेनोटायपिक रेशिओ, जेनोटायपिक रेशिओ आणि मोनोहायब्रिड क्रॉस. आता हे सगळं आपण काय करणार आहेत, एकत्रित पाहणार आहेत, कारण ह्या सर्वांचं मिनिंग आपल्याला एकाच एक्झाम्पलवरून समजणार आहे. एक्झॅक्ट फेनोटायपिक रेशिओ कशाला म्हटलं जातं, जेनोटायपिक रेशिओ कशाला म्हटलं जातं आणि मोनोहायब्रिड क्रॉस कशाला म्हटलं जातं. फक्त आपण आधी थेरॉटिकल पार्ट काय करू, एक्सप्लेन करू आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्टली एक्झाम्पल पाहू की त्याच्यानंतर ह्या तीनही टर्म आपल्याला समजण्यास मदत होईल. तर पहा, फेनोटायपिक रेशिओ. फेनोटायपिक रेशिओ मीन्स व्हॉट, इट इज द रेशिओ ऑफ द ऑफस्प्रिंग produced in F2 and subsequent generation within respect to their physical appearance. For example, 3 tall 1 dwarf is the F2 phenotypic ratio in monohybrid cross. आता मोनोहायब्रिड एक्झाम्पल आपण काय करणार आहेत, मोनोहायब्रिड क्रॉस करणार आहे. मोनोहायब्रिड म्हणजे आपण फक्त टॉल प्लांट म्हणजे टॉल प्लांटचाच काय करणार आहे, क्रॉस करणार आहे. ती त्याची हाईट घेतो आहे आपण, त्याच्याबरोबर आपण त्याचा कलरही घेणार नाही किंवा दुसरं काही घेणार नाही. फक्त टॉल प्लांट म्हणजे टॉल प्लांटचाच क्रॉस करणार आहे. सिंगल, कोणता, सिंगल, म्हणून त्याला म्हटलं जातं मोनोहायब्रिड. आणि जेव्हा आपण क्रॉस करतोय, F1 आल्याच्या नंतर F1 सेल्फिंग केलं जातं, F1चा F1शी क्रॉस केला जातो, त्याच्यानंतर आपल्याला F2 भेटतं. पहा, एक्झाम्पल पाहिल्यानंतर आपल्याला व्यवस्थित समजेल. त्याच्यानंतर आपल्याला काय भेटतं, F2 भेटतं. काय भेटतं, F2. आणि हा जो F2 भेटतो त्याच्यानंतर काय होतं, इज द सबसिक्वेंट जनरेशन विथ फिजिकल ॲपिअरन्स. म्हणजे फिजिकली, फेनोटायपिक म्हणजे फिजिकल, बाहेरून एक्सटर्नल कॅरेक्टर जे दिसतात त्याला म्हटलं जातं फेनोटायपिक रेशिओ. आणि तेव्हा त्यांचा फेनोटायपिक रेशिओ असा येतो, पनेट स्क्वेअरमध्ये आपण केल्याच्यानंतर 3 टॉल प्लांट येतात, 1 डॉर्फ प्लांट येते. हा झाला त्यांचा 3:1 हा फेनोटायपिक रेशिओ त्या प्लांटचा येतो, टॉल प्लांटचा. त्याच्याचबरोबर आपण हे एक्झाम्पलमध्ये पाहिल्यानंतर बरोबर समजणार आहे. नेक्स्ट सांगितले पहा, जेनोटायपिक रेशिओ. इट इज द रेशिओ ऑफ द ऑफस्प्रिंग प्रोड्यूस इन F2. हा सुद्धा F2 प्रोड्यूस झाल्याच्या नंतरच काय होतं, जेनोटायपिक म्हणजे जीन्सनुसार घेतलेला रेशिओ असतो, जीन्स. आता पहिला फेनोटायपिक म्हणजे फिजिकल, त्यांच्या शारीरिक बाहेरून एक्सटर्नल कॅरेक्टर जे असतात त्याच्यावरून तो रेशिओ काढला जातो. परंतु जेनोटायपिक हा जीन्सवरून काढला जातो. तर पहा, इट इज द रेशिओ ऑफ द ऑफस्प्रिंग प्रोड्यूस इन F2 अँड सबसिक्वेंट जनरेशन विथ रिस्पेक्ट टू देअर जेनेटिक मेकअप. फॉर एक्झाम्पल इथं सांगितलं आहे, जर आपण त्यांचा F2 जनरेशन म्हणजेच कसं काढणार, आपण F1चं सेल्फिंग करणार. म्हणजे F1 भेटल्यानंतर आपण काय करणार, F1 आणि F1चा क्रॉस करणार, तेव्हा आपल्याला F2 भेटतं. F2 भेटण्यासाठी आपण पनेट स्क्वेअरचा यूज करत असतो. तर हा पनेट स्क्वेअरचा यूज केल्याच्यानंतर आपल्याला हे जे जेनोटायपिक रेशिओ हा कसा भेटतो, तर पहा काय भेटते आपल्याला, 1 टॉल प्लांट, प्युअर टॉल प्लांट, देन 2 हायब्रिड टॉल प्लांट. कशा भेटत आहेत, 2 हायब्रिड म्हणजे कॅपिटल T स्मॉल t हायब्रिड टॉल प्लांट आहेत आणि 1 डॉर्फ प्लांट भेटते, रेसेसिव्ह डॉर्फ प्लांट. म्हणजेच जर जेनोटायपिक रेशिओ आपण मोनोहायब्रिड क्रॉसचा पाहिला तर 1:2:1 असा तो जेनोटायपिक रेशिओ येतो. अँड नेक्स्ट वन इज द मोनोहायब्रिड क्रॉस. काय सांगितलं आहे, मोनोहायब्रिड क्रॉस. कोणता क्रॉस सांगितलं आहे आपल्याला, मोनोहायब्रिड क्रॉस. आता मोनोहायब्रिड क्रॉस हा जो क्रॉस सांगितला आहे तर पूर्णपणे याच्यामध्ये काय सांगितलं आहे, इट इज द रेशिओ ऑफ ऑफस्प्रिंग a cross between parents differing in only one heritable trait is called as monohybrid cross. म्हणजेच मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे काय, क्रॉस बिटवीन पॅरेंट्स डिफरिंग इन ओनली वन हेरिटेबल ट्रेट. फक्त एकच कॅरेक्टर यूज केलं जातं, ट्रेट मीन्स कॅरेक्टर, इज कॉल्ड मोनोहायब्रिड क्रॉस. म्हणजेच फॉर एक्झाम्पल हाईट म्हणजे फक्त टॉल आणि डॉर्फचाच विचार केला जातो, नॉट इन कलर, कलरचा यूज केला जात नाही. म्हणजेच द क्रॉस बिटवीन पॅरेंट्स डिफरिंग इन ओनली वन हेरिटेबल ट्रेट इज कॉल्ड ॲज मोनोहायब्रिड, त्याला म्हटलं जातं मोनोहायब्रिड. तर सिंगल कॅरेक्टरचं जिथं क्रॉस केलं जातं, फॉर एक्झाम्पल क्रॉस ऑफ प्युअर टॉल अँड प्युअर डॉर्फ. फक्त जेव्हा आपण टॉल आणि डॉर्फचा काय करतोय, क्रॉस करतोय, हा झाला हाईटचा क्रॉस, म्हणजेच हे झालं सिंगल कॅरेक्टर. मेंडेल परफॉर्म दी मोनोहायब्रिड क्रॉस 2 pea प्लांट्स विथ ओनली 1 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. म्हणजे मेंडेलने काय केलं आहे, पूर्ण त्यांचा मोनोहायब्रिड प्लांटचा क्रॉस केला आहे 2
between two pea plants, that is tall and dark, with only one pair of contrasting characters. आता theoretical part आपण पाहिलेलं आहे, phenotypic ratio, genotypic ratio and monohybrid cross. Now we see example of these 3 types of terms. तर पहा, आपण टोटली याचे एक्झाम्पल मी इथं एक्सप्लेन करून दाखवलेलं आहे. तर पहा, व्यवस्थित आपल्याला इथं समजण्यास मदत होईल. तर पहा, फेनोटायपिक रेशो, जेनोटायपिक रेशो अँड मोनोहायब्रिड क्रॉस, ह्या तिन्हींचं मिनिंग आपल्याला हे एका एक्झाम्पलमध्ये आपल्याला समजणार आहे. तर फेनोटाईप आपण मोनोहायब्रिड क्रॉस करतो आहे. कोणता? मोनोहायब्रिड क्रॉस. फॉर एक्झाम्पल आपण काय करणार? टॉल आणि डॉर्फ प्लांट घेणार. कोणत्या? टॉल आणि डॉर्फ. टॉल आणि डॉर्फ हा झाला त्यांचा फेनोटाईप. परंतु आपण जिनोटाईप काय घेणार आहे? टॉलसाठी आपण कॅपिटल टी यूज करतो आहे आणि डॉर्फसाठी काय करतो? स्मॉल टी यूज करतो आहे. बरोबर, इथपर्यंत आपल्याला समजलेलं असेल. त्याच्यानंतर एक सिंगल कॅरेक्टर आपण घेतलं आहे, टॉल, प्युअर टॉल प्लांट आहेत. त्या कॅपिटल टी मधून आपण एक टी खाली घेतला, त्याच्याच नंतर एक टी परत इकडे स्मॉल टी डॉर्फ प्लांटमधला आला. कॅपिटल टी आणि स्मॉल टीचा काय झाला? इथं क्रॉस झाला. काय झाला? क्रॉस झाला. आणि क्रॉस झाल्याच्या नंतर आपल्याला F1 जनरेशन भेटलं. काय भेटलं? F1 जनरेशन. आणि F1 जनरेशन भेटलं ते कसं भेटलं? कॅपिटल टी स्मॉल टी हायब्रिड टॉल प्लांट, मिक्सचर ऑफ टॉल अँड डॉर्फ. त्याला म्हटलं जातं हायब्रिड टॉल प्लांट. कारण जेव्हा हायब्रिड टॉल का म्हटलं आहे आपण, काहींना समजलेलं नसेल, जेव्हा कॅपिटल लेटर येत असतं तेव्हा कॅपिटल लेटरचंच आपण काय करू शकतो? एकच कॅरेक्टर आपण घेतो आहे, एकच कॅरेक्टर आहे, परंतु इथं काय येतं आहे? कॅपिटल लेटर पहिल्यांदा येतं आहे. त्याच्यावरून आपण काय करू शकतो? त्याचं ते कॅरेक्टर, त्याचं तो फिनोटाईप आपण इथं दर्शवू शकतो. म्हणजेच कॅपिटल टी स्मॉल टी, इट इज अँड हायब्रिड टॉल प्लांट, इट इज F1 जनरेशन. आता F1 जनरेशन आपल्याला भेटलेलं आहे. F1 जनरेशन भेटलं आहे. फक्त आपण फेनोटाईप मोनोहायब्रिड क्रॉस करतो आहे. म्हणजेच इथं फक्त आपण प्लांटच्या हाईटचा विचार करतो आहे, नॉट इन कलर. त्याच्यानंतर आता आपल्याला F2 काढायचं आहे. काय काढायचं आहे? F2 काढायचं आहे. F2 काढायचं आहे काय? कसं आपण F2 काढणार? तर पहा, सेल्फिंग ऑफ F1. काय? सेल्फिंग ऑफ F1. सेल्फिंग ऑफ F1 म्हणजेच F2 काढायचं असेल तर F1चाच क्रॉस करावं लागतं, तेव्हाच आपल्याला F2 निघतं. तर F2 काढतो आहे आपण सेल्फिंग ऑफ F1. काय? सेल्फिंग ऑफ F1 म्हणजेच टॉल इंटू टॉल. आता टॉल इंटू टॉल हे झालं सेल्फिंग ऑफ F1. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? F1मध्ये जी हायब्रिड टॉल प्लांट भेटली त्याचाच क्रॉस करायचा आहे. कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस कॅपिटल टी स्मॉल टी. आता इथं आपल्याला व्यवस्थित समजणार नाही आहे, कारण आपण इथं काय केलं? जेव्हा इथं टॉल प्लांट आणि डॉर्फ प्लांटचा क्रॉस केला तेव्हा टॉलमधून कॅपिटल टी आणि कॅपिटल टीमधून आपण एक सिंगल टी घेतला आहे. काय घेतला आहे? सिंगल टी घेतला आहे. आता सिंगल टी इथं खाली का घेतला आहे? कारण हे दोन्ही होमोझायगस आहेत. काय आहेत? होमोझायगस आहेत. म्हणजे दोन कॅपिटल टी हे सेम आहेत. म्हणून जेव्हा सेम पेअर ऑफ जीन असतील तेव्हा त्याचा एकच सिंगल जीन क्रॉसिंगसाठी घेतला जातो. आणि जेव्हा दोन डिफरंट टाईपचे जीन हायब्रिड टॉल प्लांट जर आली असेल तर अशा दोन, समजा कॅपिटल टी आणि स्मॉल टी जर आली तर आपल्याला काय करावं लागतं? दोन्ही कॅरेक्टर त्याचे घ्यावे लागतात क्रॉसिंगसाठी. म्हणजे इथं जर आपण सिंगल टी घेतला आहे आणि तसंच जर ते खाली क्रॉस करणार आहेत आता F2साठी तर ते जमणार नाही आहे. म्हणजे आपण एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण सेम पेअरचं जीनचं क्रॉस करत असेल तेव्हा फक्त सिंगल टी येणार, आणि जेव्हा हायब्रिड असेल, दोन विदाऊट असतील, कॅपिटल टी आणि स्मॉल टी असेल तर दोन्ही कॅरेक्टर आपल्याला खाली घ्यावे लागतील. तेच आता आपण इथं पाहणार आहोत. सेल्फिंग ऑफ F1 टॉल प्लांट इंटू टॉल प्लांट. दोन्ही टॉल प्लांट आहेत हायब्रिड. कशा आहेत? हायब्रिड. परंतु आता इथं आपण क्रॉसिंगसाठी दोनही कॅपिटल टी स्मॉल टीचा यूज करतो आहे. कारण लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा हायब्रिड टॉल प्लांट असेल त्यांचे जीन्स कसे हेटेरोझायगस आहेत, ते होमोझायगस नाही आहेत, सेम नाही आहेत. म्हणून आपण इथं काय घेतलं? खाली कॅपिटल टी स्मॉल टी. म्हणजे मी इथं सांगितलं पहा, दिस इज बिकॉज व्हेन टू अलिल्स आर हेटेरोझायगस. जेव्हा दोन अलिल्स काय असतात? हेटेरोझायगस. म्हणजे त्यांचे जीन्स काय असतात? डिफरंट असतात. कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजेच हेटेरोझायगस असतात. इट गिव्स टू जीन्स. म्हणजेच मी इथं सांगितलं आहे ब्रॅकेटमध्ये, कॅपिटल टी स्मॉल टी हा काय देणार? इट गिव्स टू जीन्स कॅपिटल टी स्मॉल टी. यांचाच क्रॉस आपल्याला करावं लागेल. त्याच्याच नंतर व्हेन होमोझायगस इट गिव्स ओनली वन जीन्स. काय सांगितलं आहे? होमोझायगस जर असतील तर इट गिव्स ओनली वन जीन. म्हणजेच हा जर कॅपिटल टी असेल तर हा फक्त सिंगल टी देतो. ही कन्सेप्ट आपली क्लिअर झालेली असेल, इथं कोणाची शंका नसेल. आता आपण काय करणार आहेत? सेल्फिंग ऑफ F1. काय करणार आहेत? सेल्फिंग ऑफ F1 म्हणजे टॉल आणि टॉलचा आपण क्रॉस
करतोय त्या हायब्रिड टॉल आहेत. कशा आहेत? हायब्रिड टॉल. आता आपल्याला दोनही कॅरेक्टर भेटलेले आहेत, कॅपिटल टी आणि कॅपिटल टी. हे दोन डायरेक्टली जीन्स आपल्याला दोन अपोजिट गॅमेट्स भेटलेले आहेत. तर पहा आता सेकंड आपण F2 जनरेशनला सुरुवात करतोय. काय करतोय? F2 जनरेशनला सुरुवात करतोय. F2 इट इज फिलियल जनरेशन. F मीन्स फिलियल. काय म्हटलं जातं? फिलियल जनरेशन. F1 कंप्लीट झाले. आता F2 काढतोय. F2 काढण्यासाठी आपण F1ला सेल्फिंग केलं आणि सेल्फिंग केल्याच्या नंतर आता आपण तो चेकर बोर्डमध्ये ॲड करणार आहेत. कॅपिटल टी आणि इकडच्या साईडचा लेफ्ट साईडचा कॅपिटल टी स्मॉल टीचा क्रॉस आणि सेकंड राईट साईडचा कॅपिटल टी स्मॉल टीचा क्रॉस आपण मेल आणि फिमेल असे दोन कॅरेक्टर म्हणून ते काय करणार आहेत? यूज करणार आहेत चेकर बोर्डमध्ये. आता मी इथं चेकर बोर्ड हा ड्रॉ केलेला आहे. पहा चेकर बोर्डमध्ये आपण काय लिहिलेलं आहे? फक्त मी सांगितलं मगाशी जिथं सर्कलला ॲरो जॉईन केलेला असतो ते असतं मेलचं कॅरेक्टर आणि जिथं सर्कलला पॉझिटिव्ह साईन जॉईन केलेलं असतं ते असतं फिमेलचं कॅरेक्टर. आणि फक्त आपण आउटसाईडचे बोर्ड काय करणार आहेत? फिलअप करणार आहेत सगळ्यात सुरुवातीला. आता मेल आणि फिमेलचं व्यवस्थितरित्या आपल्याला इथं डिफरन्स समजलेला असेल त्या साईनचा. मेलचे कॅरेक्टर आपण त्याच्या समोर लिहिणार, फिमेलचे त्याच्या खाली लिहिणार. आता मेलमध्ये आपण लिहिलं कॅपिटल टी स्मॉल टी, फर्स्ट क्रॉस लिहिला आपण. त्याच्यानंतर इकडे लिहिले पहा फिमेलचा डायरेक्टली क्रॉस कॅपिटल टी स्मॉल टी. आपण हे F1पासून क्रॉस घेतलेला आहे, हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? चेकर्ड बोर्डमध्ये जे 4 रिमेनिंग बॉक्सेस राहिले ते फिलअप करायचे आहेत. जिथं मी टॉल आणि डॉर्प असं लिहिलेलं आहे ते आपल्याला काय करायचे? फिलअप करायचे. तर पहा आता आपल्याला व्यवस्थितरित्या काय करायचं आहे? क्रॉस करायचा आहे. आता फर्स्ट आपण काय करणार? मेल आणि फिमेलचा क्रॉस करायचा आहे. म्हणजे मेलचा काय घ्यायचा? कॅपिटल टी घ्यायचा, फिमेलचा कॅपिटल टी घ्यायचा. मेल आणि फिमेलचा कॅपिटल टी आणि कॅपिटल टी यांचा क्रॉस केल्याच्या नंतर आपल्याला काय भेटणार? प्युअर टॉल प्लांट भेटणार. कॅपिटल टीचा फिमेलचा कॅपिटल टी मेलच्या कॅपिटल टीशी क्रॉस केला आपल्याला भेटला कॅपिटल टी. त्याच्याच नंतर मेलचा कॅपिटल टी आणि मेलचा स्मॉल टी आणि फिमेलचा कॅपिटल टी. मेलचा स्मॉल टी आणि फिमेलचा कॅपिटल टी. तर आपण नंतर राहिलेलं क्रॉस पाहू. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर आपण पाहू.